कथेचं नाव आहे पडकावाडा. भाग दुसरा, अंतिम भाग. लेखक आहेत कल्याणी. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली. ती मला म्हणाली, "ते बघ नेहा, तिकडे त्या फरशीवर चल, तिथे एकही साप नाही आहे." मी बघितलं. खरंच त्या फरशीवर एकही साप नव्हता, कारण त्याच्याभोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कसेबशा काटेरी झुडपे ओलांडून त्या फरशीवर उभं राहिलो की ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावे तशी उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती आणखी एक गुप्त मार्गाची कळ होती. त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेने जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती. आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्यासारखं सरपटत वर जाऊ लागलो. बराच वेळ सरपटल्यावर रक्षाला थकवा आला म्हणून ती थोडा वेळ थांबली. जवळच एक लोखंडी कडी होती. तिला धरून ती टेकली. मी सुद्धा त्याच्या विरुद्ध बाजूच्या लोखंडी कडीला धरून थोडी विसावली. जसं थोडं मागे सरकून बसण्यासाठी त्या कडीवर जोर दिला तसं माझ्या मागची भिंत सरकली आणि मी भिंतीपलीकडे घसरली. रक्षा तिथेच राहिली. मी एकटीच घसरत एका खोलीत जाऊन पडली. बाप रे, मी इथे एकटी होती आणि रक्षा तिकडे एकटी. आता काय होणार? कमीत कमी तिला मी आणि मला ती सोबत तरी होती. पण आता जे काही होईल त्याला आम्हा दोघींना एकेकटीने तोंड द्यायचं होतं. मी हळूहळू सगळीकडे नजर फिरवली. संपूर्ण खोली रिकामी होती. अचानक माझं लक्ष वर गेलं आणि मी चरकलीच. वर चारही कोपऱ्यात मोठमोठे वटवाघळे होते आणि छताच्या मध्यभागी सुद्धा एक तसंच मोठं वटवाघूळ होतं. अरे बापरे, म्हणजे मी त्याच खोलीत येऊन पडली होती ज्यात काही वेळापूर्वी रक्षा अडकली होती. ती वटवाघळे झोपले असावेत असं मला वाटलं. त्यामुळे मी काही हालचाल न करता जागीच थिजली. न जाणो मी इकडे थोडी जरी हालचाल केली आणि त्या वटवाघळांना जाग आली तर मला ते पंखांचे फटके मारून मारून जखमी करून टाकतील. त्यामुळे मी श्वासही हळूहळू घेऊ लागली. इथे मी एकटी आणि तिकडे रक्षाची काय अवस्था होती काय माहीत. एकटी असल्याने मी सुद्धा फार घाबरली असेल. ती तिथेच असेल की आणखी कुठल्या तरी खोलीत जाऊन पडली असेल काय माहीत. इकडे आम्हाला सोडवायला आलेले आमचे नातेवाईकसुद्धा वापस गेलेले दिसत होते. त्यांचा काहीच आवाज येत नव्हता. तेवढ्यात सतत धुळीत आणि खाली तळघरात थंड वातावरणात राहिल्यामुळे मला शिंक येईल की काय अशी मला भीती वाटली आणि मला शिंक आलीच. मी खूप तोंड दाबून शिंकण्याचा प्रयत्न केला पण थोडा आवाज झालाच आणि एका कोपऱ्यावरच्या वटवाघळाने त्याचे पंख फडफडवले. माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला. त्याची फडफड ऐकून इतर वटवाघळेसुद्धा पंख फडफडवू लागले. बापरे, मला आत्ताच शिंका यायची होती का? आता काय होणार? आता आपलं काही खरं नाही. पाचही वटवाघळे त्यांचे पंख जोरजोरात फडफडत होते. त्याचा आवाज खूपच भयानक होता. अत्यंत विद्रूप चेहरे असलेले ते वटवाघळे खूप विचित्र आवाज काढत होते. त्यांची उंची एखाद्या मानवा एवढी होती. हातपाय वटवाघळासारखे पण चेहरा मानवी होता. तरीही भेसूर आणि विद्रूप दिसत होता. लाल डोळे, लांब दात, जाड भुवया अत्यंत किळसवाणे दिसत होते. मी क्षणभर डोळे मिटले. तेवढ्यात जोरात एक फटका माझ्या तोंडावर बसला. मी एकदम दचकून उठून उभी राहिले. पाहते तर काय, पाचही वटवाघळे माझ्याच भोवती घिरट्या घालत होते. मी सैरावैरा त्या खोलीतून पळत होती आणि ते वटवाघळेसुद्धा माझ्याच मागे घिरट्या घालत जोरात पंख फडफडवत होते. मला त्यांच्या पंखांचे जोरदार तडाखे बसत होते. कितीही चुकवण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला वाचवू शकत नव्हती. मी किंचाळत धावत होती आणि वटवाघळे त्यांच्या पंखांचे फटके मला मारतच होते. आणि तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले. मी दारात बघितले आणि अवाक झाली. दारात एक काळ्या कफनीतील व्यक्ती होती. लांब जटा, गळ्यात कवट्यांची माळ, कपाळावर चिताभस्म आणि करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्यामधून गेली. आश्चर्य म्हणजे ते सगळे वटवाघळे आपापल्या कोपऱ्यात जाऊन लटकले. कोण आहे हा माणूस? नक्की मांत्रिक असावा. म्हणूनच सगळे हे पिशाच त्याला टरकून कोपऱ्यात गेले. पण आपलं कोणी यांना बोलावून माझे आईबाबा कुठे आहेत? रक्षाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षा सध्या कुठे असेल? हे सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू असताना माझ्या मागे एक धीर गंभीर आवाज कानी पडला. पोरी, तू तत्काळ इथून बाहेर जा, ते मांत्रिक म्हणाले.
क्षणभर मला अर्थबोधच झाला नाही, पण पुन्हा त्यांनी तेच वाक्य उच्चारल्यावर मी तीरासारखी बाहेर धावत सुटली. बाहेर अंगण अगदी स्वच्छ होतं. किडे वगैरे काहीच नव्हतं. वाड्याचे मुख्य द्वार उघडलेले होते आणि दारातच माझे आणि रक्षाचे आईवडील उभे होते. त्यांच्या मागे माझ्या इतर मैत्रिणी व त्यांचे आईबाबा वाकून बघत होते. मी बाहेर आलेली बघताच रक्षाच्या आईने अगदी कळवळून विचारलं, बेटा, रक्षा कुठे आहे? ती का बाहेर नाही आली? आता यांना कसं उत्तर द्यावं मला काहीच कळत नव्हतं. मी सगळं त्यांना इत्थंभूत माहिती सांगितली. रक्षाची आई डोक्याला हात लावून मटकन बसली आणि रडायलाच लागली. कुठे गेली माझी पोर? काय झालं असेल तिचं? हे देवा, काय परीक्षा बघतोय तू आमची? काकूंनी देवाचं नाव घेतल्यावर मला एकदम जाणवलं की एवढ्या अडचणीत आम्ही होतो, पण दुर्दैवाने एकदाही देवाचं नाव घेण्याची बुद्धी काही आम्हाला झाली नाही. तेवढ्यात बाजूच्या खोलीतून जय माता काळभैरवी चंडमुंड मर्दिनी ओम फट स्वाहा असा धीर गंभीर आवाज घुमला आणि त्या पाठोपाठ धाड धाड असे 5 वेळा मोठ्याने आवाज आले. आमच्या सगळ्यांच्या नजरा तिकडेच लागल्या होत्या. मांत्रिक ज्या खोलीत होते तिथूनच तो आवाज आला. सगळेजण दारातून धावत अंगणात आले. मी सुद्धा थोडं पुढे जाऊन त्या खोलीत बघण्याचा प्रयत्न केला. मांत्रिक असल्यामुळे मला जरा आता धीर आला होता. 5ही वटवाघळे खोलीच्या मध्यभागी पडले होते आणि मांत्रिक काहीतरी मंत्र पुटपटत त्यांच्यावर राख भुरभुरवत होते. ते वटवाघळे तडफडत होते. त्यांच्या पंखांची एकसारखी फडफड होत होती. सगळं दृश्य अगदी भयावह होतं. बायका, माझ्या मैत्रिणी भीतीने गारठून गेल्या होत्या. तुम्ही हे काही बघू नका, बाहेरच थांबा तुम्ही सगळ्याजणी वाड्याच्या, माझ्या बाबांनी सगळ्यांना म्हटलं. सगळ्या बायका आणि माझ्या मैत्रिणी बाहेर थांबल्या. मला तिथे थांबणं आवश्यक होतं, तरच रक्षा कुठे असेल याचा अंदाज लागू शकणार होता. म्हणून मी तिथेच थांबली. अखेर त्या 5ही वटवाघळांची तडफड थांबली. मांत्रिक आमच्याकडे वळले. पोरी, आणखी तुझ्यासोबत एक मुलगी होती, ती कुठे आहे? त्यांचा तो धीरगंभीर आवाज ऐकून मला थोडं दचकल्यासारखं झालं. ती आता नेमकी कुठे आहे माहीत नाही, पण मी तिला शेवटी बघितलं. ती जर अजूनही तिथेच असेल तर तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊ शकते, मी अडखळत अडखळत उत्तर दिलं. जिथे सांगाडेच सांगाडे होते त्या खोलीत मी त्यांना नेलं. त्यांना मी आम्हाला तिथे कसा अनुभव आला याची माहिती आधीच दिली होती. त्यामुळे त्या मांत्रिकांनी मला व बाकीच्यांना खोलीच्या दारातच थांबायला सांगितलं. त्यांनी ती खोली उघडली. करकर दाराचा आवाज आला. तिथे 4ही कपाटं पूर्ववत बंद होते आणि खोलीत कोणीही नव्हतं. मी खोलीच्या छतावरही बघितलं, कोणीच नव्हतं. मी त्यांना त्या 3 कपाटातून सांगाडे कसे बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यावर कसा हल्ला केला हे सगळं सांगितलं. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि ते खोलीच्या मध्यभागी उभे राहिले आणि डोळे मिटून हातात राख घेऊन मंत्र पुटपुटू लागले. मिनिटभर मंत्र पुटपुटून त्यांनी ती राख मध्यभागी वर्तुळाकार टाकली आणि काय आश्चर्य, एक एक कपाटाचे दार खडाखड उघडले. 3ही कपाटातून 10 सांगाडे हळूहळू बाहेर येऊन उभे राहिले. ते 10ही सांगाडे आज्ञा मिळाल्याप्रमाणे त्या राखेच्या वर्तुळाभोवती बसले. ती दुसरी मुलगी कुठे आहे? मांत्रिक बाबांनी मला पुन्हा विचारलं. त्यासाठी आपल्याला त्या कपाटात जावं लागेल, मी म्हटलं. मी, माझे बाबा, रक्षाचे बाबा आणि मांत्रिक बाबा त्या कपाटात कसेबसे उभे राहिलो आणि मी कपाटाच्या भिंतीवर मागच्या बाजूने जोर देताच गुप्त मार्ग खुला झाला आणि आम्ही त्या बोगद्यातून घसरलो आणि घसरत घसरत त्या तळघरात पोचलो. तिथल्या सापांना चुकवत आम्ही त्या फरशीवर उभे राहिलो आणि लगेच ती फरशी बाजूला होऊन तिथला गुप्त मार्गही खुला झाला. त्या बोगद्यातून चढत चढत आम्ही त्या 2 लोखंडी कड्यांपर्यंत आलो. त्या उजव्या कडीला चुकूनही हात लावू नका, मी जोरात ओरडली. माझा आवाज घुमल्यामुळे खूप विचित्र वाटला. माझ्या आवाजाने मीच दचकली. रक्षाने डाव्या कडीला हात लावला होता. मांत्रिक बाबांनी डाव्या कडीला धरून ओढलं आणि तिथला भुयारी मार्गसुद्धा खुला झाला. रक्षा इथूनच गेली असावी, मी म्हटलं. आम्ही त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. तो भुयारी मार्ग खूप धुळीने भरलेला होता, त्यामुळे आम्हाला श्वास घेणं कठीण होत होतं. बापरे, तुम्ही दोघीजणी किती भीषण संकटात सापडला होतात.
माझे आणि रक्षाचे बाबा म्हणाले. मांत्रिक बाबांनी खुणेने सगळ्यांना शांत राहण्यास सांगितले. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसतसे आम्हाला फुत्कारण्याचे मोठमोठ्याने आवाज येऊ लागले. बापरे, माझी मुलगी कोणत्या अवस्थेत असेल काय माहीत, रक्षाचे बाबा चिंतायुक्त स्वरात म्हणाले. फारच भीषण आहे हे सगळं. मला तर विश्वासच बसत नाही आहे, माझे बाबा म्हणाले. हळूहळू त्या भुयारी मार्गातून आम्ही एका खोलीत पोचलो. ती खोलीसुद्धा खूप अंधारी होती, पण खोलीच्या एका टोकाकडून एक निळसर प्रकाश येत होता. आम्ही सगळ्यांनी तिकडे बघितलं आणि आमचे डोळे आश्चर्याने उघडे ते उघडेच राहिले. खोलीच्या डाव्या टोकाला एक मोठी 6 फूट बाय 4 फूट लांबी रुंदीची एक संदूक ठेवलेली होती आणि त्या संदूकवर एक अजस्त्र नाग फणा काढून वेटोळे घालून बसला होता. त्याच्या डोक्यावर एक निळसर प्रकाशणारा मणी होता. तो नाग डोलत होता. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून गेली. मी खोलीत रक्षा कुठे आहे ते बघितलं तर ती उजव्या टोकाला निपचित पडलेली होती. ती तिकडे आहे रक्षा, मी हळू आवाजात म्हटलं. सगळ्यांनी तिकडे बघितलं. आम्ही रक्षाजवळ गेलो. ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला हलवून आणि तिच्या चेहऱ्याला थोपटून मी तिला जागं करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. ती खूप घाबरलेली होती आणि आम्हा सगळ्यांना बघून ती खूप आनंदित झाली आणि सद्गदित झाली. तुम्ही इथेच थांबा, मांत्रिक आम्हाला म्हणाले आणि ते त्या नागाजवळ जाऊ लागले. त्यांनी त्याच्या कफनीमधून एक लांब पिशवी काढली आणि हलकेच ते त्या नागाजवळ गेले. तो नाग त्यांच्याकडे फणा वळवत जोरजोरात फुत्कारू लागला. मांत्रिक बाबांनी त्याचा अंदाज घेत हळूहळू त्याच्या मागे जाऊन त्याच्या फण्यावर ती पिशवी टाकली आणि त्या पिशवीला असलेल्या कस्याने नागाचे तोंड बांधून घेतले. आम्ही चौघे विस्फारलेल्या डोळ्याने ते दृश्य बघत होतो. त्यांनी त्या नागाला बांधलेली पिशवी एका खुंटीला लटकावून ठेवली आणि संदूक उघडण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्याचे झाकण एवढे जड होते की त्यांनी माझ्या आणि रक्षाच्या बाबांना मदतीला बोलावून घेतले. त्या तिघांनी मिळून ते झाकण उघडले आणि त्या संदूकमधील उजेडाने तिघांचेही चेहरे उजळून निघाले. रक्षा उठण्याच्या अवस्थेत नव्हती. तिला खूप अशक्तपणा आला होता. पण माझे औत्सुक्य मला स्वस्थ बसू देईना, म्हणून रक्षाला तिथेच बसायला सांगून मी त्या संदूकच्या थोडं जवळ जाऊन बघितलं आणि अवाक झाली. ती संदूक नसून जड जवाहिरांचा एक मोठा खजिनाच होता. त्या दागिन्यांचा उजेड सर्वत्र पसरला. सगळी अंधारलेली खोली प्रकाशाने लख्ख उजाळली. कालकेतू बाबा, हे एवढे दागिने इथे कसे आले आणि याचं आता काय करायचं? माझ्या व रक्षाच्या बाबांनी त्यांना विचारलं. काळकेतू बाबांनी ती संदूक पूर्ववत बंद आणि म्हणाले, पोलिसांना याची खबर द्यावी लागेल आणि सरकारी मालमत्तेत याची भर पडेल. त्या खोलीतून बाहेर पडण्याचा आणखी कुठे मार्ग आहे का हे काळकेतू बाबा बघू लागले. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती. फक्त उंचावर छोटे छोटे झरोके होते. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्याच भुयारी मार्गाने जाणं क्रमप्राप्त होतं. खुंटीवर लटकलेल्या पिशवीत नाग एकसारखा वळवळत होता. काळकेतू बाबांनी तो नाग असलेली पिशवी घेतली आणि आम्हाला त्यांनी खुणेनेच त्यांच्या मागे चलायला सांगितलं. परंतु तो भुयारी मार्ग बंद होता आणि तो काही केल्या उघडता येत नव्हता. त्यामुळे आम्ही सगळेच चिंतेत पडलो. मला वाटते हा भुयारी मार्ग फक्त एकतर्फा आहे. यात परतीचा मार्ग नाही. काळकेतू बाबांचा धीरगंभीर आवाज घुमला. बापरे, मग आता आपण बाहेर कसं जायचं? मी एकदम म्हटलं. तेच, आपल्याला सगळीकडे बघावं लागेल. कुठे ना कुठे इथून बाहेर पडण्याची गुप्त कळ नक्की असेलच. काळकेतू बाबांनी पुन्हा ती नाग असलेली पिशवी त्या खुंटीला लटकवली. माझी सारखी नजर त्या वळवळणाऱ्या नागाच्या पिशवीकडे जात होती आणि अचानक एक विचार माझ्या डोक्यात आला. मला वाटते कदाचित ती खुंटीच तर गुप्त कळ नसेल. मी असं म्हणताच सगळ्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं. माझं काही चुकलं की काय असं मला वाटलं. तेवढ्यात काळकेतू बाबा म्हणाले, पोरी, तू म्हणते ते बरोबर असू शकतं. त्यांनी ती पिशवी बाजूला काढली आणि खुंटी ओढून बघितली आणि काय आश्चर्य, त्या संदूकच्या उजवीकडे एक गुप्त मार्ग खुला झाला. आम्हा सगळ्यांचे डोळे आनंदाने चमकले. आम्ही सगळेजण हळूहळू त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो.
बरंच अंतर गेल्यावर आम्ही वाड्याच्या अंगणात बाहेर पडलो आणि ते भुयारी दार पूर्ववत बंद झालं. काळकेतू बाबांनी त्या नागाला त्याच्या नीलमणी सकट दूर सोडून दिले. तो नीलमणी का नाही काढून घेतला बाबा? रक्षाच्या बाबांनी विचारलं. त्या नीलमण्यातच त्या नागाचा जीव होता, म्हणून तो नीलमणी काढला नाही. तो जर काढला असता तर नाग हकनाक मेला असता, काळकेतू बाबा म्हणाले. रक्षाला बघून रक्षाच्या आईच्या जीवात जीव आला. रक्षा तिच्या आईला जाऊन बिलगली. काळकेतू बाबांचे 2 शिष्य बाहेर उभे होते. त्यांनी त्या दोघांना काहीतरी आदेश दिला. ते वटवागळे त्याच खोलीत तसेच निपचित पडून होते आणि दुसऱ्या खोलीत ते 10 सांगाडे तसेच खोलीच्या मध्यभागी वर्तुळाकार बसलेले होते. काळकेतू बाबांच्या शिष्यांनी भराभर आदेशानुसार अग्निकुंडाची व्यवस्था अंगणाच्या मध्यभागी केली. अग्निकुंड पेटवण्यात आला. काळकेतू बाबा आणि त्यांचे 2 शिष्य त्याभोवती बसले. काळकेतू बाबा आणि त्याचे शिष्य काही मंत्र म्हणत होते आणि काय आश्चर्य, एक एक करून असे सगळे वटवागळे अग्निकुंडाजवळ आले आणि त्यांनी त्यात प्रवेश केला. सगळे वटवागळे जाळून राख झाले. 5 पांढऱ्या आकृत्या आकाशाकडे जाताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी आणखी मंत्रोच्चार केले आणि बाजूच्या खोलीतील 10ही सांगाडे अग्निकुंडाजवळ आले. त्यांनीही एक एक करून अग्निप्रवेश केला आणि त्यातून 10 पांढऱ्या आकृत्या आकाशाच्या दिशेने वर वर जाऊन दिसेनाशा झाल्या. आम्ही सगळेजण अनिमिष नेत्राने ते सगळं बघत होतो. आता हा वाडा पिशाच्यमुक्त झाला आहे. सगळ्यांनी आता आत आलं तरी चालेल, काळकेतू बाबा म्हणाले. सगळेजण अंगणात येऊन बसले. बाबा, हा काय प्रकार आहे? हे वटवागळे, हे सांगाडे कोण होते? त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला, मी बाबांना विचारलं. मला जी माहिती माझ्या पूर्वजांकडून मिळाली ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी या वाड्यात कवडीमल नामक सावकार राहत होता. तो खूप कंजूष आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याच्या कंजूषपणाला कंटाळून त्याची बायको आणि मुलं त्याला सोडून गेले होते. तो आणि त्याचे नोकर या वाड्यात राहायचे. तो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपायचा. एकदा काही शेतकऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन त्याच्या जमिनी मागितल्या. त्यांनी त्याचे सगळे कर्ज फेडले होते. तरीही तो त्यांच्या जमिनी द्यायला काही तयार नव्हता. शेतकरीसुद्धा मागे हटायला तयार नव्हते, कारण त्या जमिनीवरच त्यांचा संसार सुरू होता. त्यामुळे जोपर्यंत जमिनीचे कागदपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वाड्यातून बाहेर जाणार नाही, असे ते 10ही शेतकरी म्हणाले. शेतकरी ऐकत नाही म्हटल्यावर सावकाराच्या क्रूर डोक्यातून एक युक्ती निघाली. त्याने सगळ्या शेतकऱ्यांना त्या डाव्या खोलीत बसायला सांगितलं आणि स्वतःच्या नोकरांना सांगून ती खोली नकळत बंद केली आणि त्यात विषारी धूर सोडून दिला, ज्यामुळे ते 10ही शेतकरी तत्क्षणी मेले. ते सांगाडे म्हणजेच त्यांचे अतृप्त आत्मे होते. सावकाराचे 4 क्रूर नोकर आणि 5वा स्वतः सावकार हे मेल्यानंतर पिशाच्य झाले आणि वटवागळांच्या रूपात ते या वाड्यात राहू लागले. आज त्यांच्या मुक्तीची वेळ आली होती. आज ते सगळे त्यांच्या पिशाच्य योनीतून मुक्त झाले. एवढं सांगून काळकेतू बाबा थांबले. पण काळकेतू बाबा, जर तुम्हाला हे माहिती होतं तर मग तुम्ही आधीच का हा वाडा पिशाच्य मुक्त केला नाही? सगळ्यांनी त्यांना विचारले. प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते. मला नियम आहे की कोणी मला या कामासाठी बोलावलं तरच मी हे करू शकतो. स्वतःहून मला करण्याची आज्ञा नाही, त्यांनी वर आकाशाकडे अंगुली निर्देश करत म्हटलं. त्यानंतर त्या वाड्यातला खजिना काळकेतू बाबांच्या मदतीने सरकारने जप्त केला. तिथल्या तळघरातल्या सापांना सर्पमित्रांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि तो महाकाय वाडा पाडून तिथे एक सुंदर बगीचा निर्माण करण्यात आला. तिथे खेळण्यासाठी मोठं पटांगण उपलब्ध केलं. सगळ्या मुलांना तिथे मुक्त खेळण्यासाठी छानशी जागा झाली. वयस्कर लोक तिथे सकाळ संध्याकाळ फिरू लागले. तिथे एक मंदिरसुद्धा बांधण्यात आलं. वाड्यातला खजिना वापरून सरकारने गावातल्या गरीब शेतकऱ्यांसाठी अनेक योजना निर्माण केल्या. अशा तऱ्हेने पडक्या वाड्याचे रहस्य संपुष्टात आले आणि आपली कथासुद्धा इथे समाप्त झाली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.
तसेच बेल आयकॉनवर सेट करून ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला जसे जसे नवीन व्हिडिओ येत जातील तशी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. प्लीज आमच्या कथा आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही काळानंतर पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.